बघा जर स्पर्धा निर्विघ्नपणे यशस्वीपणे जर पार पडली जानकी एंटरप्राइजेस पिंपळगडने तर हरीशजी पाटील यांच्याकडनं संध्याकाळची मेजवानी दिली जाणार आहे. हंसिक हरीश पाटील यांच्याकडनं जानकी एंटरप्राइजेस पिंपळगड साठी आणि आमच्यासाठी देखील मेजवानी असेल. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, क्या बात आहे. एका हातामध्ये कॅच, विकेटचं पतन, धक्का लागतोय. पहिला धक्का टीम झरीमारी अलीमगड बी संघाला लागतोय. बॅटर बाद दीपला मैदान सोडावं लागतंय. आणि आणखीन एक बिग अनाउन्समेंट सध्या आमच्यापर्यंत पोहोचती आहे की डे नाईट टुर्नामेंट या मैदानावरती कमिंग सून हंसिका स्पोर्ट पिंपळगड कडनं केली जाणार आहे. कमिंग सून आहे. हंसिका स्पोर्ट पिंपळगड आयोजित एक मोठी स्पर्धा डे नाईट. बघा व्यासपीठावरती जेवढे आमचे मान्यवर बसलेले आहेत, पवनजी भोईर अनाऊन्स करण्यासाठी सांगतात की त्यांना दुपारची जेवणाची सोय केली जाणार आहे. मान्यवरांना जेवणाची सोय केली जाणार आहे. बॉलर तयार. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक फिंगर अप. लागोपाठ हा दुसरा धक्का लागतोय टीम झरीमारी अलीमगड बी संघाला. बॅटर ज्या पावलांनी आले त्याच पावलांनी आता माघारी. LBW अगदी यष्ट्यांच्या समोर सापडला बॅटर आणि विकेट. न्यू बॅटर हर्षल पाटील आलेत. यावेळेस एक सिंगल आली. पिंपळगड गावचे जे कोणी आजी माजी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित असतील सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धा आपलीच आहे. जानकुआई चषक आपल्या गावदेवताच्या नावानं आपण ही स्पर्धा भरवली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. जे काही ग्रामस्थ मंडळ पिंपळगड गावातली असतील त्यांना सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. फटका मिसटायमिंग. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले केले. प्रयत्न एफर्ट चांगले दाखवले मैदानात, परंतु झेल कंप्लीट करू शकला नाही.
हेमंत नाखुश पाहायला मिळतात आणि या चेंडूवरती धावा कंप्लीट केल्या त्या म्हणजे 2 धावा आणि मला वाटतं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 7. चांगली सुरुवात ती कोणगावची मी म्हणेन. विकेट देखील गेल्यात आणि 2 धावा देखील 7 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती झेल ड्रॉप झाली. कुठेतरी महत्वाची झेल होती कारण हाच बॅटर आता डोकेदुखी ठरू शकतो. फिल्डिंग लावून घ्या कोणगाव. कोणगाव फिल्डिंग लावून घ्यायची आहे. प्रणय आलात. न्यू बॉलर प्रणय सातत्याने चांगली कामगिरी करतात. मागच्या मॅच मध्ये देखील मॅच टर्निंग ओव्हर त्याने टाकला होता. पुन्हा एकदा तोच प्रणय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. दुसरं षटक सध्या मार्गस्थ होत आहे. दुसऱ्या षटकामध्ये प्रणय पहिला बॉल उडवलाय. फटका लाजवाब आहे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. कोणतीही मिस्टेक त्या ठिकाणी होणार नाहीये. विकेटचं पतन. तिसरा धक्का टीम जरीमारी स्पोर्ट्स अलिमगडला. आणखीन एक बॅटर बाद. न्यू बॅटर आर्यन पाटील. बॉलिंग चांगली केली होती आर्यननं मागच्या मॅच मध्ये. ड्राईव्हचा फटका. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. क्रिकेट कमी फुटबॉल जास्त. पायानं चेंडू अडवलाय आणि फक्त एक सिंगल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकणार आहे. धावफलक 8 वरती जाऊन पोहोचलाय. 8 रन. नक्कीच तुंगा अण्णा हॉटेल रेस्टॉरंट अँड बार याचे प्रोप्रायटर निखिलजी भुईर यांचं देखील शुभागमन झालं. दादांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन त्यांना पण व्हायचं आहे. उडवलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. 2 खेळाडू येत आहेत मात्र बॉल वॅकेंट एरियामध्ये पडतोय. दरम्यान 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. नक्कीच व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय बंडू पाटील साहेब विराजमान आहेत. त्यांच्याकडनं या स्पर्धेमध्ये जानकोई चषकाला आर्थिक स्वरूपात मदत मिळालेली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यासमेत रिशान ट्रॅव्हल्सचे सन्माननीय आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांच्याकडनं देखील आर्थिक स्वरूपात मदत मिळालेली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांचे कटआउट्स देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. दुसऱ्या धाबेचा अटेम्प्ट केला जातोय. लेग बायचा इशारा अंपायरकडनं येतोय मात्र 2 धाबा या चेंडूवरती देखील कंप्लीट केल्या जातील.
चांगलं क्रिकेट टीम अलीमगरचं पाहायला मिळतंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. धावफलक 13 वरती जाऊन पोहोचेल. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नक्कीच गावदेवी पिंपळगर 40+ संतोषजी जोशी साहेबांचं देखील शुभागमन झालंय. साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थान व्हायचं आहे. हिटिंग बॅट्समन संतोषजी जोशी, आपलं हार्दिक स्वागत. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, हवेत आहे बॉल. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक एंडला बॅटर आहेत, मात्र पुन्हा एकदा एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. धावफलक 15 वरती. 3 बाद 15. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती खेळ 15 धावा. भरपूर चांगली गोलंदाजी झाली या टीम कोणगावकडनं. दरम्यान आपण जाऊया व्यासपीठावरती. स्वागत आणि सन्मान करणार आहोत आमचे पिंपळगर गावचे आणखीन एक लेजेंड खेळाडू सन्माननीय राजेशजी बजागे साहेबांचं आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं करतोय. राजेशजी बजागे साहेबांचं या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणखीन एक लेजेंड खेळाडू समीर स्पोर्ट पिंपळगर साठी त्यांनी देखील एक काळ गाजवला. 2007 ते 2019 या काळामध्ये ते देखील चांगला खेळ करायचे. त्यानंतर पिंपळगरचे 40+ एक हिटिंग बॅट्समन संतोषजी जोशी साहेबांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करतोय. गावदेवी 40+ पिंपळगर साठी सातत्याने चांगला खेळ संतोषजी जोशी साहेबांचा राहिला. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करतोय. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पंधरा धावा 15 धावा आहेत धावफलकावरती. तुम्हाला 4 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करायचं आहे टीम कोणगाव. अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. मंगेश येत आहेत तिसऱ्या ओव्हरसाठी. पहिला बॉल स्वीट हिट केलाय. स्वीट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आणि निघून देखील जाणार आहे. सीमा रेषा पार, चौकार. स्वीट फटका होता. भरपूर काळ हवेत बॉल होता. एका क्षणाला वाटलं की लवकर निघून जाईल, परंतु वेळ चेंडूने देखील बाउंड्रीच्या बाहेर जाण्यासाठी घेतला. 4 धावेने धावफलक 19 वरती जाऊन पोहोचताय. अभिषेक पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. मला वाटतं अलीमघर म्हटल्यानंतर पाटील कंपनी. फुलटॉस बॉल, मिस्टॅमिक स्ट्रोक, चेंडू हवेत. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक मिस्टेक. हे काय केलं? झेल झाली असती तर विकेट आली असती, म्हणजे डॉट बॉल एका पद्धतीनं आपण पाहिलं तर झालं असतं. मात्र या चेंडूवरती एक सिंगल आली. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकतंय. 20 धावा धावफलकावरती. ऑन कार्ड. 20 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
फटका चांगला खेळलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न करताना बॅटर दिसत आहेत. दोघा डायक एंडला तर पळतायत, मात्र एकच धाव. धावफलक एका धावेनं पुढे सरकते. 25 धावा धावफलकावरती. नक्कीच प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आमचे 4 पिलर वैभव भोईर, जयेश पाटील, सुहास पाटील आणि हर्षद पाटील यांची राहिली. त्याच नंतर रोहंता भोईर, साहिल भोईर, क्रिश भोईर, अनिकेत भोईर, जीत बजागे, रुपेश भोईर, जयेश पाटील, अमोल भोईर, अक्षय जोशी, किरण मुन्ने, केवल पाटील, तुषार पाटील, अजय इंगळे, शिरीष बजागे, ऋतिक पाटील, हर्षद पाटील यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली आहे. यावेळेस मिस टाइम घेतलाय आणि आता झेल कंप्लीट झाली आहे फायनली. हेमंतच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल आली आहे, कारण फायनली झेल कंप्लीट झालाय. क्षेत्ररक्षकानं फायनली झेल पकडलाय. विकेटचं बदन मला वाटतं अनिकेत आहे त्या ठिकाणी. नक्कीच या सर्वांचा आपण उल्लेख केला. जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर, खऱ्या अर्थाने या मैदानावरती आपण पाहिलं तर भरपूर वर्षानंतर 4 दिवसीय स्पर्धा आपण पार पाडतो आणि कौतुक मी करणार आहे, कारण आपण यशस्वी होण्याच्या मार्गावरती आहोत आणि आपण या वर्षामध्ये पहिलेच असं आहोत की ज्यांनी 4 दिवसीय स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये एक विक्रम आपण बनवतोय. पंचकृषी क्रीडांगण भरपूर जुनं मैदान या भिवंडी नगरीमधील पिंपळगरचं हे क्रीडांगण. आणि नक्की जेव्हा प्रल्हादजी पाटील या ठिकाणी आले होते तेव्हाच त्यांनी उल्लेख केला की जसं होतं अगदी तसंच आहे. जुन्या काळी जसं मेंटेन ठेवलं होतं तसंच अगदी मेंटेन हे पंचकृषीचं क्रीडांगण आहे आणि सर्वात व्यस्त क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. यानंतर टीम चौटा हिरवा स्पोर्ट्स मानकोली आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स वेहळे. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी एक इनिंग नंतर टॉस बॉक्स मध्ये येणं अनिवार्य आहे. नक्कीच सन्माननीय आदरणीय भगवानजी शेळके साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. वेलकम, सुस्वागतम, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्याच चिरंजीवाच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये चेंडूंची उपलब्धता प्राप्त झालेली आहे. विवेकजी शेळके साहेबांकडनं चेंडू आपल्याला या मॅच मध्ये पुरस्कृत झाले. त्यांचेच पिताश्री भगवानजी शेळके साहेब यांचं शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बघा, जे खेळाडू आहेत त्यांनी खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. अलीमगड धावफलकावरती धाबा, मला वाटतं 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 26 धाबा लागल्यात. मागच्या मॅच मध्ये 30 धाबा डिफेंड केल्या होत्या. गोलंदाजी करत असताना कोणगावना बॅटिंग तेवढी चांगली झाली नव्हती आणि आता या मॅच मध्ये देखील 3 ओव्हर मध्ये तब्बल 26 बनवल्यात. चांगली बॉलिंग टाकली आहे कोणगाव संघानं, परंतु अलीमगड संघ हेमंत कराळे हेमंत अराउंड द विकेट ना. पहिला बॉल, पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. सिंगल दरम्यान कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद होणार आहे. आणि हेमंत, विनंती असेल तुम्ही जेव्हा अराउंड द विकेट न बॉलिंग टाकताय तर तुम्ही अंपायरच्या समोर येऊ नका. हेमंत, आपण मागच्या मॅच मध्ये देखील तुम्हाला ही अनाउन्समेंट केली होती, तुम्हाला पुन्हा सूचना करतोय कारण तुमच्यासाठीच आहे ते. जर एखादा डिसिजन मग तुमच्या बाजूने गेला नाही तर त्यामध्ये अंपायरची काही मिस्टेक नसणार आहे, कारण भरपूर चांगली अंपायरिंग सातत्याने या GCA असोसिएशन मध्ये आपण पाहतोय. दिनेशजी भामरे सर, प्रल्हादजी पाटील सर आणि राजेंद्रजी पाटील सर यांच्या माध्यमातून सातत्याने चांगली अंपायरिंग केली जाते. न्यू बॅटर इन होतोय हिमांशू पाटील आलेत. बॅटर
निखिलजी भोईर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच विनीतजी माळी यावेळेस फटका चांगला खेळल्यात. एक धाव दरम्यान कंप्लीट. एक सिंगल या चेंडूवरती हिमांशू आल्यात. हिमांशू पाटील अलिमगड एक्सप्रेस मागची मॅच अनुपस्थित होती, मात्र या मॅच मध्ये त्यानं कमबॅक केलाय. खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचं टीम अलिमगड. अलिमगड खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचंय आपण. अंपायर्स यावेळेस इनफिल्डच्या वरनं हिमांशूचा स्ट्रोक फटका चांगला खेळलात. एकदा वेगानं कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकतंय. 30 धाबा धावफलकावरती, 30 रन. 30 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. हेमंत अराउंड द विकेट न बॉलिंग टाकतोय. चांगला बॉल आहे हेमंतचा. हेमंत देखील 12 गावचं पाणी प्यायलाय तो देखील. चांगला खेळ त्याचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळालाय. वन मॅन आर्मी नेहमीच आपण हेमंतजी पाहतोय, परंतु यंदाच्या हंगामामध्ये चांगली साथ त्याला बॉलिंग करणं पाहायला मिळते. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कोणतीही मिस्टेक नाहीये. विकेटचं बदन. नक्कीच मानकोलीचे वैभव या ठिकाणी आलेले आहेत, उर्फ गुड्डू. वैभव दादांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. विकेट आली हिमांशूची, महत्वाची विकेट आणि धावफलक आता स्थिर धावफलकावरती. 30 धाबा धावफलकावरती. तीस धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. न्यू बॅटर मनीष पाटील. मनीष येतात. आणि सर्वांना विनंती आहे की जो आमचा मेन गेट आहे, मेन एंट्री जेथून आहे, तिथे कोणी गाड्या पार्क करू नका, कारण आज शेवटचा दिवस आहे. अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. सो सर्वांना विनंती. आणि टॉस साठी देखील उपस्थित राहा टीम गावदेवी स्पोर्ट्स वेले आणि टीम चौटा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. दोन्ही टीम आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. हेमंत पुढचा बॉल पुल केलाय, फटका चांगला आहे, मात्र एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं काय घडलंय, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटरला मैदान सोडावं लागते आणि मला वाटतं पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या, त्या म्हणजे 31. 31 धावा आणि 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी येथून टीम शिव चेरोबा कोनगावला असणार आहे अगेन्स्ट टीम झनीमारी स्पोर्ट्स अलीमगढ़ बी. नक्कीच सन्माननीय अजितजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. ज्यांनी आम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉल उपलब्ध करून दिलेले आहेत असे आमच्या गाव विवेकजी शेळके यांचे पिताश्री भगवानजी शेळके साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
Salon at rupee. थँक्यू डी आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान सन्मान्य अभिजी पाटील लेजंड क्रिकेटर यांचं देखील आगमन झालं दोन्ही संघादरम्यान आपण करूया टॉस येस दोन्ही संघाचे संघटक सज्ज आपण टॉस करूयात आम्हाला ज्यांनी नक्कीच बॉल पुरस्कृत केले विवेकजी शेळके यांचे पिताश्री सन्माननीय बाबूलाल शेळके यांना विनंती असेल भगवानजी शेळके साहेबांना विनंती असेल की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत भगवानजी शेळके साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या फसवाई गावदेवी स्पोर्ट्स वेहळे आणि फसवाई स्पोर्ट्स माणकोळी या दोन्ही संघात आपण टॉस करून जानकोई चषक आणि दुसऱ्या बाजूला जानकी इंटरप्राइजेस असं लिहिलंय आपण टॉस करतोय जानकी इंटरप्राइजेस असा कॉल आणि आलाय जानको आई चषक मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊत आणि टॉस जिंकलाय टीम फसवाई स्पोर्ट्स माणकोळी या संघानं टॉस जिंकला प्रथमतः निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे क्षेत्ररक्षण स्वीकारले मॅच देखील सुरू आहे जास्तीचा ओपिनियन आपण घेणार नाही दोन्ही संघांना आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये थँक्यू ऑल ऑफ यू देव माझा वाघाव बैसला येस दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती ओ बॅटची इथे मात्र नक्की फेस ओपन केला होता परंतु शॉट कव्हरला पहिला चेंडूवरती झेल ड्रॉप सलामीची जोडी आपण पाहिली तर रवी आणि नमित मदाशा आतमध्ये दाखल झाले जिंकण्यासाठी 32 जावा बनवायच्यात हिमांशूला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती माफक असं लक्ष अडव्या बाटण्या ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न होता बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि इथे मात्र हा चेंडू येतोय डॉट बॉलची समाप्ती होते हा फटका देखील दमदार आहे क्षेत्ररक्षक आहेत मिडऑफला धावबाची संधी आणि या फिंगर अप धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद
उठलाय परतन पावसाच्या धारा आभाळ भरलाय तुफान उठलाय परतन पावसाच्या धारा नवीन बॅट्समन मधाच्या आतमध्ये आता दाखल होतोय, आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच संतोष. टायमर सेट आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला आयोजकांनी दिला. पंच देखील या सूचना देतात सातत्याने. 12:34 या मॅचला सुरुवात झाली होती. ओ पुढच्या मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतो. हो, व्हॉट अ जजमेंट, व्हॉट अ कॅच. क्षेत्ररक्षक कशिश पाटीलने इथे कमालीचा झेल टिपला. फलंदाज बाद. सुटलाय गार गार वारा गोमावले जाणतो आई तुझे दारा सुटलाय गार गार वारा गोमावले जाणतो आई तुझे दारा सुटलाई गार गार वारा गो माझे गाव देवी आईचे दारा सुटलाई गार गार वारा गो सन्माननीय कुमारजी म्हात्रे कोणगावचे नक्कीच सध्याच्या घडीला दिल्लीवरून या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत टीम शिव चिरोबा कोणगाव या संघाला. त्यांचं देखील आपण आणि या हार्दिक आभार व्यक्त करूयात, कारण की त्यांनी देखील या स्पर्धेला भरपूर शुभेच्छा आणि नक्कीच त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. आर्थिक सहकार्य कुमारजी म्हात्रे यांचं देखील लाभलं या स्पर्धेला. उपसरपंच कोणगावचे आणि त्यांचं देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य आणि त्यांच्या टीमला देखील ते शुभेच्छा देतात. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये हेमंत दाखल होतोय. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये हिमांशू पाटीलची. फक्त एक धाव खर्च करत महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या. गोलंदाज तयार. हो, इथे मात्र बॅटचा फेस शेवटच्या मोमेंटला खोलला होता. शॉट थर्डला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान्य भावेजी थळे साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भावेजी थळे भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं जानकोई चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. शॉर्ट लाईन चेंडू स्टेप आउट करून खेळलाय. तिथे मात्र डीप मधून काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय आणि तत्पूर्वी मिळेल ही एक धाव. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 3 धावा, 2 विकेट्स तब्बल प्रस्थापित केले. आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवल्या 29, 29 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे रोहन दा ते मात्र आता मंत्रमुक्त करतायत. टायमर सेट आहे, या गोष्टीची नोंद आपण घ्या. 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला आयोजकांनी दिला. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करावे लागतील, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मानाची सन्मानाची स्पर्धा. 6 मिनिटांचा वेळ पहिल्या षटकासाठी तुम्ही घेतला. त्या अनुषंगाने उर्वरित 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक कंप्लीट करावे लागतील. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. जानकोई चषक 20-25 हा थरारा आणि सध्याच्या घडीला आपण पाहिला तर चांगला खेळ देखील राहिला दोन्ही संघांच्या वतीनं. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. ओ फटका चांगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तर कंप्लीट झाल्या आणि इथे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय.
एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज या ओ फटका दमदार आहे परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिल्याने तत्पूर्वी या नो मान्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 धावेच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. मोनिश पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. जिंकण्यासाठी धावा 32 बनवायच्या होत्या. माफक लक्ष होतं परंतु हिमांशूची कमालीची गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये नव्हता, दुसऱ्या मॅच मध्ये आला आणि आले आले इथे मात्र चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. ओ इथे मात्र लेन खेचली आहे. अगदी चेहऱ्यावरती चेंडू लागलाय. आपण पाण्याची व्यवस्था करा. येस थोड्याच वेळात सन्मान्य दीनानाथजी पाटील साहेबांचं या ठिकाणी मात्र आगमन होणार आहे. त्याचबरोबरीनं सन्मान्य उमाकांतजी पाटील साहेबांचं देखील आगमन होणार आहे कारण की या स्पर्धेला सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलाय. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार मयूर पाटील साहेब यांच्याकडून लाभलंय. अनेक मान्यवरांचं सहकार्य आहे. गोलंदाज तयार. ओ फटका दमदार आहे. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेट फलंदाज बाद. ज्येष्ठ आषाढीच्या महिन्यान गो देव गुलालानी झैलाई लाल गो. या आगोटीच्या तुझान गो सतचा तुला मान गो. भक्तांच्या मना मनान गोसांतू आई. विकेट्स इथे मात्र नक्कीच मधाशात मध्ये आपण पाहिलं तर बाद झाले. आता मात्र मंगेश नवीन बॅटर मधाशात मध्ये दाखल होतोय. जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर आता मात्र पुढे पुढे जात असताना उर्वरित चेंडू शिल्लक आहे 14 मध्ये बनवायच्या धावा 25 25 धावांची आवश्यकता. वेळेच्या बाबतीत सूचना आयोजकांनी दिलेल्या आहेत. 15 मिनिटांचा वेळ आहे. हिमांशू या गोष्टीकडे आपण देखील लक्ष द्या खास करून. गोलंदाज तयार. हो आडव्या बाटण्या अंचाला वळवण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी मिडल मधून क्षेत्ररक्षक गेला आणि एकच धाव दरम्यान इथे मात्र पूर्ण केली जाते. आणि सन्माननीय सुजितजी तात्या पाटील साहेबांचं देखील थोड्याच वेळात या ठिकाणी मात्र शुभागमन होणार आहे. सुचित तात्या शेठ पाटील यांचं देखील आगमन होईल कारण की मानाची सन्मानाची स्पर्धा आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस. हो इथे मात्र चांगला फटका आणि इथे मात्र मिस जजमेंट पाहायला मिळाला. चेंडू एका टप्प्यानं सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार. स्क्रीनवरती आपण पाहू शकता कारखान्यातून निघणारा हा धुराचा प्रादुर्भाव आपण पाहतोय आणि अक्षरशः नक्कीच त्याचा अथक त्रास देखील आपण पाहलो. पंच असतील, खेळाडू असतील यांना होतोय.
स्पर्धा मानाची सन्मानाची आहे, परंतु मान्यवरांनी देखील या गोष्टीकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांसाठी वेळ लावला तो म्हणजेच तुम्ही 11 मिनिटांचा. 4 मिनिटांमध्ये हे षटक तुम्ही जर पूर्ण केले नाहीत तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक अधिकचा इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता मात्र 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. टायमर सेट आहे. 4 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट झालं नाही तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. ही सूचना तुम्हाला आम्ही आधीच पोहोचवली आहे. 12 मध्ये 20. गोलंदाज तयार. दीप पाटील ऑन दी मार्क. ओ पहिला चेंडू. शॉर्ट टर्म पोल, पोल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल, मॅक्सिमम स्ट्रोक, षटकार. त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं नक्कीच काल देखील त्यांची उपस्थित होते सन्माननीय डॉक्टर जयजी शेळके साहेबांचं देखील पुनश्च आगमन अशा दिवसामध्ये होणार आहे. अनेक मान्यवर आहेत. त्या अनुषंगाने मुख्य आमच्या प्रवेशद्वारावरती ज्या कोणाच्या गाड्या असतील, बाईक असतील, त्या आपण थोड्याशा बाजूला आपण पार्क करा, कारण की मुख्य प्रवेशद्वारावरून आमच्या पाहुण्यांचं मान्यवरांचं देखील आगमन होणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 18 धावा. ओ स्विच हिट केलाय. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात आणि शेवटच्या मोमेंटला इथे मात्र चांगलं बॅकअप मिळालं. तत्पूर्वी धावा धावफलकावरती पूर्ण केल्या जातात. त्या म्हणजे तब्बल 3 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि धावसंख्या 3 धावांच्या मधीनं जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 21 धावा. 21 धावा जिंकण्यासाठी आता मात्र अवघ्या 11 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. 10 मध्ये 11 बनवायचे आहेत. ओ फटका दमदार आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन, मॉडी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, षटकार. षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 27 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची आवश्यकता. ओ चांगला चेंडू होता, त्याला सन्मान देखील दिला आणि एकच धाव इथे मात्र अंकित केले हेमंतने. हेमंतला देखील माहिती आहे आता मात्र नक्कीच सहजरित्या विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे. षटकार आला, चौकार आला. त्या अनुषंगाने इथे मात्र आपण पाहिले तर या षटकामध्ये सध्याच्या घडीला दीप पाटीलने 16 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये हिमांशूने चांगली गोलंदाजी केली, अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. मोनिश पाटीलने 9 धावा खर्च केल्या आणि 20 धावांची आवश्यकता असताना आता 16 धावा खर्च केल्या. ओ मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिथे कुठलाही पोचत नाहीये. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. पुढील मॅच साठी तयार राहायचं दोन्ही संघांनी. मानकोळी संघ आपण सज्ज राहा. मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची आवश्यकता. स्विच हिट केलंय आणि इथे मात्र 1 धाव घेतली जाते. अजूनही वाट पाहावी लागेल. 1 धावेची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत 6. जर या षटकामध्ये एखादा षटकार जर कमी आला असता तर कदाचित अंतिम षटकामध्ये 7 धाव्यांची आवश्यकता राहिली असती, परंतु कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटर्सचं. हेमंत आणि
मंगेश ज्या पद्धतीनं त्यांनी इथे मात्र फटकेबाजी केली आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या एका धावेची आवश्यकता. 6 चेंडू एका धावेची आवश्यकता. चला वेळ जास्त खर्च आपण करू नका, फक्त एकच धाव इथून मात्र बनवायचे. एक धाव इथून डिपेंड होईल का यश. नक्कीच आपण पाहिलं तर दीप गोलंदाजी टाकली, त्याच्यानंतर आता अंतिम षटकामध्ये मेहुल थळेला आपण पाहतोय. एका धावेची आवश्यकता. जास्तीचा वेळ आता मात्र आपण घेऊ नका, सातत्याने या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण की अंतिम दिवस आहे. हो, डॉट बॉल आलाय. अजूनही वाट पाहावी लागेल, सामना अजूनही संपलेला नाहीये. 5 मध्ये एक धाव जर इथे जर डिपेंड झाली तर मात्र या स्पर्धेमध्ये फार मोठा उलटफेर होऊ शकेल. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती बिगिट. MS धोनी स्टाईलने हा सामना संपवलाय, सामना जिंकलाय, तो म्हणजेच टीम चिरोबा कोंडगाव या संघानं. आई माझी वैसली ताल्या काठाला जाऊ आईचे देवलाला जाऊ चला पिंपल. डीसी दरम्यान शुभाग मध्ये शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय श्रीकांतजी पाटील साहेबांचे या ठिकाणी मात्र आगमन झालं. वेलकम, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आणि या मॅचचा हिरो ज्याने नक्कीच गोलंदाजी दमदार साकारली होती, पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स घेतले होते, गोलंदाज अनिकेत ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अनिकेत, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अनिकेतला देणार आहोत. अनिकेत, आपण देखील या आणि आपण जाऊयात आमच्या मुख्य मंचावरती. येस, ओव्हर टू साईड शिल्के. आपण मॅन ऑफ द मॅच आधी देऊयात आणि तदनंतर आमच्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान देखील करणार आहोत. अनिकेत, आपण लगेचच क्विक या, कारण की ते मान्यवरांचा आपल्याला शुभ सन्मान देखील करायचा आहे. साहिलजी शिल्के आमच्या मंचावरती आहेत आणि जाऊया त्यांच्याकडे. ओव्हर टू साहिल शिल्के. थँक्यू सो मच.